नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे की कर्माचा जो सिद्धांत आहे तो आपल्या जीवनामध्ये कसा काम करतो. जी कर्म आहे ती आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये सुद्धा भोगावी लागतात, पुढच्या जीवनामध्ये भोगावी लागतात. पण कुठली जी कर्म आहे जी आपल्याला भोगावी लागतात हे लोकांना माहित नाही. लोक समजतात की आपण करतो जी काही कर्म जी आपण रोज काही कामं करत असतो, कृत्या करत असतो, त्याप्रमाणे पाप पुण्य तयार होत असतं आणि त्याप्रमाणे जी पापामध्ये जो भाग जातो तो आपल्याला भोगावा लागतो आणि पुण्यामध्ये जो जातो भाग तो त्याच्यामध्ये तो आपल्याला सुख देतो, आनंद देतो, समाधान शांती देतो. पण काही अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही. ते समजतात आता मी जे करतो आहे, जी वाईट कामं जी करत असतो, म्हणजे काही लोकांना ते माहिती पण नाहीये. पण संत जे सांगतात त्याच्यावरून लोकांना असं वाटतं का आपण जी काही कर्म करत असतो ती आपल्याला भोगावी लागत असतात. पण नुसतं आपण करतो हीच कर्म आपल्याला भोगावी लागत नाहीत, तर आपल्या आई वडिलांनी जी कर्म केली असतील, आपल्या ज्याला म्हणजे आजी आजोबाने जी कर्म केली असतील त्याचे सुद्धा भोग आपल्याला भोगावे लागतात. त्याचेच म्हणजे जर पाप असेल तर ते भोग भोगावे लागतात, जर पुण्य असेल तर आपल्याला सुख शांती समाधान सुद्धा त्यांच्यातर्फे मिळत असते. तर ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणून हे मी का सांगतोय की आता जो आपण जी काही कर्म करतोय तर आपण किती सावधगिरीने चांगलीच कामं केली पाहिजेत, चांगलीच कृती केली पाहिजे, कारण ती आपल्या मुलाबाळांना सुद्धा भोगावी लागणार आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी मी हा मुद्दामून व्हिडिओ बनवत आहे की आज आपण बघतोय लोक पैशासाठी काही करतायत. त्यांनाच ते समजतात का मी हा जो पैसा जो कमवेन तो माझी मुलं आनंदात राहतील, माझी बायका मुलं आनंदात राहतील, माझे आई वडील आनंदात राहतील म्हणून मी ही कामं करतो, असा त्यांचा समज आहे. जसा वाल्या कोळीचा होता की त्यांनी जेव्हा त्यांना विचारलं नारद मुनींनी तेव्हा ते म्हणाले होते की मी हे माझ्या बायका पोरांसाठी करतोय, माझ्या फॅमिलीसाठी मी हे वाईट गोष्ट करतोय. पण जेव्हा त्यांना बायका मुलांनी त्यांनी विचारलं का तुम्ही माझ्या पापात भागीदार आहात का, ते नाही म्हणाले. पण नाही म्हटलं तरी आपण जे आपले आपण किंवा आपण जे करतो ते आपल्या मुलांना भोगावंच लागतंय. म्हणजे पाप सुद्धा भोगावं लागेल आणि पुण्यामधून चांगली कामं पण त्यांना, चांगले दिवस पण त्यांना मिळणार आहेत. म्हणजे पापातून जे वाईट जे कृत्य घडलेली असतात ते पण आपल्याला भोगावं लागणार आहे आणि जे पुण्य असतं ते पण आपल्या पाठीशी राहणार आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी आपल्याला त्या मिळत असतात. कशा, समजा आता आपले आई वडील आहेत, त्यांनी आपल्याला आपल्याला जी त्यांच्या नंतर आपल्याला त्यांचं घर मिळतं, त्यांची प्रॉपर्टी मिळतो, ती आपण घेतोच ना. म्हणजे आपण त्यांच्या पाप किंवा पुण्यामध्ये सहभागी असतो. आपण असं म्हणू शकत नाही की माझ्या आई वडिलांनी किंवा वडिलांनी काहीतरी वाईट कामं केली, कर्म केली असतील तर मी का भोगू. तुम्हाला जर त्यांची प्रॉपर्टी पाहिजे असेल, त्यांचा बँक बॅलन्स पाहिजे असेल, तर तुम्हाला त्यांची त्यांनी जे काही कर्म केली असेल ती सुद्धा भोगावी लागणारच आहेत. त्यामुळे ह्याच्यावर आपण सावध व्हायचं. काही जण म्हणतील मी आई वडिलांचं काही घेतलं नाही, मी शिक्षण घेतल्यानंतर स्वतःहून नोकरी केली किंवा धंदा सुरू केला आणि त्याच्यातून मी माझी प्रॉपर्टी उभी केली, असे काही जण म्हणतात. पण तुम्हाला या वयापर्यंत शिक्षण सगळं देऊन तुमचं पालन पोषण तुमच्या आई वडिलांच्याच पैशावर झालेलं आहे किंवा त्यांनी केलेल्या कर्मावरच तुम्ही एवढे मोठे झालेले आहात. त्यामुळे तुम्ही त्यांचे ऋणी तर आहात, पण तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत वाटेकरी सुद्धा आहात. मग ते पाप असो की पुण्य असो. आपण समजतो काय माझ्या आई वडिलांनी केलं असेल तर मला ते लागू होणार नाही, असं नाहीये. तुमच्या पालकांनी जे केलं असेल त्यामध्ये तुम्ही सहभागी असता. जसे तुम्ही त्यांची प्रॉपर्टीमध्ये सहभागी असता, त्यांचा बँक बॅलन्स तुम्हाला हवा असतो की तुम्ही घेता, पण आपण आनंदाने घेतो. जे घर मध्ये ज्या घरात आपण राहत असतो, आपण समजा दुसरं घर नाही घेतलं तर जे घर आपल्याला मिळालं असतं प्रॉपर्टी म्हणून आई वडिलांची, ती आपण घेतोच ना. त्यांची जमीन जी असते ती पण आपण घेतो आणि ती जमीन काय नुसती त्यांची नसते, त्यांच्या आई वडिलांची म्हणजे आपल्या आजी आजोबांची असते. आजी आजोबांनी जे कर्म केलं ते आपल्या आई वडिलांना भोगावं लागत असतं, आपल्या आई वडिलांनी केलं ते आपल्याला भोगावं लागत असतं. त्याच्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही आले. पण हे खूप मोठी गोष्ट आहे जी लोकांना माहिती नाही. लोक समज असतात जी मी कर्म करतो ती मला भोगावी लागतील किंवा असं पण विचार करत नाही. ते तर काय कळतच नाही. ते काही लोकांना तर ह्या गोष्टी कळतच नाही. ते म्हणतात काही मी जे करतो ते चांगलंच करतोय.
मग ते लोकांचे काय खून करू नये, मर्डर करू नये, त्यांना लुटून दे, काही करू नये, ते असं समजतच नाही का ह्याचे भोग आपल्या मुलांना भोगावे लागणार आहेत असं ते समजतच नाही. आणि स्वतःला पण भोगावलं हे पण त्यांना कळत नाही. अशी काही लोक आहेत ज्यांना काय म्हणून ते करतच जातात चुकीची कामं. आजकाल बघतो जास्तीत जास्त लोक चुकीच्याच मार्गाने चाललेले आहेत. पैशासाठी का, त्यांना वाटतं पैसा आला म्हणजे मी सुखी होईन, असा एक गैरसमज झालेला आहे. पण ज्याबरोबर पैसा येतो त्याबरोबर दुःख सुद्धा येत असतं. जी वाईट कर्म केली आहेत ती सुद्धा येत असतं. ते पाप जे केलेलं असतं ते पण येत असतं. हे लोकांच्या लक्षातच येत नाही, म्हणून ते आज काही करत असतात. जेव्हा त्यांना कळेल की मी जे काही पाप पुण्य करणार आहे ते जे वाटेकरी माझी मुलं पण असणार आहेत, माझी बायको पण असणार आहे, असं सगळ्यांना ते भोगावं लागणार आहे हे लक्षात येत नाही लोकांच्या. आणि म्हणून ते आज काही करत आहे. पण जेव्हा आपल्या हे लक्षात येईल की माझ्या पाप किंवा पुण्यामध्ये आपली मुलं वाटेकरी असणार, तेव्हा मला वाटतं लोक तेवढी वाईट गोष्ट तरी करणार नाहीत. ते स्वतःला कंट्रोल करतील, ते वाईट कृत्य करण्याकडे धजणार नाहीत. ते म्हणतील नको बाबा, मी जर केलं तर नुसतं मी भोगणार नाही तर माझ्या मुलाबाळांना सुद्धा ते भोगावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी किंवा पालकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की मी जे काम करेन, जी कर्म करेन ती चांगलीच असली पाहिजे. अगदी मला पैसे कमी मिळाले तरी चालतंय, पण मी प्रामाणिकपणे काम धंदा करेन, मी लोकांना फसवणार नाही, लुटणार नाही. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा आपोआप त्यांची कर्म चांगली होतील आणि ती कर्माचा फटका त्यांच्या मुलांना किंवा बसणार नाही. हे खूप हा मोठा खूप कर्माचा सिद्धांत आहे आणि जो लोकांना माहित नाही आहे. आपले आजी आजोबांची सुद्धा कर्म असतात ती आपल्याकडे पुढे पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतात, आपल्याला माहिती नाही. ती आपल्या आई वडिलांना भोगायला, आई वडिलांची आपल्याला भोगावी लागतात. जर तुम्ही प्रॉपर्टी म्हणून घेता आई वडिलांची, ती जमीन नुसते आई वडिलांची नसते तर ती आजी आजोबा पणजोबाची पण असू शकते ना. ते सुद्धा त्या काळात त्यांचे मालक होते. म्हणजे सगळ्यांची कर्म ही एकमेकाशी म्हणजे आपल्याशी जोडलेली असतात. म्हणून जास्तीत जास्त आपण जेवढी चांगली कर्म करत जाऊ तेवढी ती आपल्या मुलाबाळांना सुख देणारे ठरणार आहेत. म्हणून वाईट कर्म करायची नाही आहेत, हे खूप आवश्यक आहे. हे ज्ञान नाहीये लोकांना. काय त्याला लोक अध्यात्म ऐकायला मागत नाही. आणि ह्या गोष्टी किती जे काही बाबा लोक वगैरे असतील ते सांगतात ते आपल्याला माहिती नाही. सगळ्यांनाच ह्याचं ज्ञान आहे की माहिती नाही. आता आपण वाचतो ऐकतो तेव्हा हळूहळू आपल्याला हे ज्ञान होत जातं की आपण हे आई वडिलांच्या कर्मामध्ये वाटेकरी असतो. कारण आपण त्यांची ज्या प्रॉपर्टीज आहे, त्यांचा पैसा अडका आहे, त्यांनी जे आपल्या लहानपणापासून खाया प्यायला देऊन वाढवलं आहे, त्यामुळे ते आपोआपच त्यांची कर्म आपल्याकडे येत असतात. त्यांचे भोग आपल्याला भोगावेच लागत असतात, मध्ये पाप असो की पुण्य असो. म्हणून आपण होताय पण सावध राहायला पाहिजे आणि चांगलीच कर्म केली पाहिजे. मग बरोबर आपल्या मुलांना त्याचा त्रास होत असतो. बऱ्याच वेळा जी हल्ली आपण बघतो ना, जी माणसं जी त्रासलेली आहेत, वैतागलेली आहेत, त्यांना यश मिळत नाही आहे, बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाहीत किंवा सारखी संकट येतच असतात. काही दिवस गेली का आली, काही दिवस गेली का आला, ही बराचसा याच्यातला भाग आपला कर्माचा असतो, त्याबरोबर आपल्या पालकांच्या कर्माचा सुद्धा असतो, आपल्या आजी आजोबाच्या कर्माचा सुद्धा असतो. हे आपल्याला लक्ष नाही. म्हणून आपल्या पाठीशी पुण्य जास्तीत जास्त असणं खूप आवश्यक आहे. आणि पुण्य जमा होण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे देवाची भक्ती. देवाची भक्ती तुम्ही जेवढी जास्त कराल तेवढं तुमच्यावर येणारा संकटाची धार बोथट होत असते. ते संकट म्हणजे समजा तुमच्या जीवावर बेतणार असेल तर तुमच्या हातापायावर बेतेल किंवा कुठे खरचटलं जाईल किंवा त्याचा आघात आहे तो कमी होईल, त्याची तीव्रता कमी होईल. जेव्हा तुम्ही ती संकट थांबणार नाहीत पूर्णपणे, एवढं मात्र नक्की. कारण ते आधीच सगळं ठरलेलं असतं. आधी ठरलेलं असतं म्हणजे आधीची कर्म केलेली असतात ना, त्यामुळे ते आपोआप ती पुढे येणारच असतात आपल्या वाट्याला. पण त्याची धार आपण बोथट करू शकतो. त्याचा आघात आहे तो कमी करू शकतो आपण. देवाच्या नामस्मरणाने आपण तो आघात कमी करू शकतो. देवाच्या मंत्रोच्चाराने आपण तो आघात कमी करू शकतो. चांगली कर्म करून तो आघात आपण कमी करू शकतो. लोकांना मदत करून
आपण तो आघात कमी करू शकतो. हे तुम्ही पुण्य मिळवू, अशा प्रकारे पुण्य मिळवून तुम्ही तुमची संकट थोडी दूर करू शकता किंवा त्यांचा आघात कमी करू शकता. पण संकट जर तुमची त्याप्रमाणे कर्म असतील तर ती संकट येणारच आहे. आणि बघा, जसे चांगले पण दिवस असतात तसे वाईट दिवस असतात. तर जे चांगले दिवस असतात ते सुद्धा त्या कर्माप्रमाणेच येत असतात. आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या आई वडिलांच्या कर्माप्रमाणे, आपल्या आजी आजोबांच्या कर्माप्रमाणे ते आपल्याला येतच असतात. जसे चांगले येतात तसे वाईट पण येत असतात. पण तो वाईट जे असतात ना ते आपण सहन करू शकत नाही. एखादा असा आघात असतो ना का आपण जेव्हा आपण बघतो, पेपरमध्ये वाचतो, न्यूज मध्ये वाचतो, तो एकेकाची परिस्थिती ऐकून असं वाटतं बापरे काय हे त्रास आहे या लोकांना. तो त्रास होण्याचं कारण म्हणजे हेच आहे, जे आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला वाटतं आपण सगळं चांगलं. आता बरेच आपण बघतो बस, सज्जन लोक, चांगली लोक असतात, कामधंद्याला जातात, घरी येतात, शांत राहतात, आपल्या मुलाबाळांची काळजी घेतात, तरी त्यांच्यावर संकट तुटून पडत असतातच. मग त्यावेळी ते म्हणतात हे का माझ्या वाट्याला येत आहे. काही जणांची म्हणजे खूप अशी भयानक संकट त्यांच्यावर येत असतात का आपल्याला ते ऐकून सुद्धा ऐकावंसं वाटत नाही, एवढा तो त्यांना त्रास होत असतो. पण त्याचं कारण हे आहे, जी पाप आणि पुण्य जे केलेलं असतं आपण, म्हणजे जी कर्म जे असतात त्याचाच हा परिणाम असतो. ही संकट म्हणजे त्याचा परिणाम असतो. आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल ना बाबा ही संकट म्हणजे आपल्या कर्माचीच फळं आहेत, मग तुम्ही ते सहजपणे ऍक्सेप्ट करता. तुम्ही म्हणता ओके चला आलाय ना तर मी तयार आहे. पण त्याची धार कशी कमी करायची, त्याचा आघात कसा कमी करायचा, देवाचं नामस्मरण करून तुम्ही आघात कमी करू शकता. मी सांगितलं असं देवाचं भजन पूजन करा. देवाचं नामस्मरण सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ते कराल तर तुम्ही म्हणजे बोलतात ते संकट खूपच त्याचा आघात खूपच कमी होऊन जातो. त्याची धार पूर्णपणे बोथट होऊन जाते. देवाचं नामस्मरण करणं खूप आवश्यक आहे. त्याची भक्ती करणं खूप आवश्यक, लोकांना मदत करणं खूप आवश्यक आहे. तेव्हा ते संकटाची धार कमी होते आणि तुम्ही सहजपणे त्या संकटांना तोंड देऊ शकता. नाही तर अशा प्रकारचे संकट येतील ना, काय तुम्ही किती म्हणाल मी माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पण तुम्ही पैशाने ते संकटाचा जो आघात कमीच होऊ शकणार नाही. ती अशा प्रकारची संकट असताना त्या पैशाने ती सोडवलीच जात नाही. म्हणून मित्रांनो, हा कर्माचा सिद्धांत सांगण्यासाठी मी इथे आलो आणि तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.